नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नुकतीच वाचनात आलेली एक फार सुंदर पोस्ट तुमच्याशी शेअर करते. कुणीतरी ब्राह्मण नाथ महाराजांचं घर शोधत शोधत फार लांबून आला होता. नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला. त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणानं त्यांचे पाय धरले आणि हात जोडून तो नाथांना म्हणाला की नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवाव. हे ऐकल्यावर एकनाथ महाराजांना काही समजेना. हा कोण कुठला ब्राह्मण? आपली आणि याची ओळख सुद्धा नाही. माझं घर शोधत शोधत तो आलाय. तेवढ्यात तिथे गिरिजा देवी म्हणजे नाथांच्या पत्नी पण आल्या आणि त्यांनी तो ब्राह्मण नाथांना काय म्हणतोय हे ऐकलं. नाथांनी त्याला उठवून जवळ घेतलं, पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवावं. त्या ब्राह्मणाची नजर घराचा काना कोपरा शोधत होती. नाथांनी त्याला मंचकावर बसवलं. स्वतःच्या हातानं त्याचे पाय धुतले. तोपर्यंत गिरिजा देवींनी गुळपाणी आणलं. ते पाहून ब्राह्मणाचं मन भरून आलं. तो पटकन खाली बसला, नाथांचे पाय पुन्हा धरले आणि म्हणाले, नाथ बाबा, मला 15 दिवसापूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की मी एकनाथ महाराजांच्या घरी गेली 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपात राहतोय. आता मला इथून जायची वेळ झाली आहे. तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू नाथ महाराजांच्या घरी ये. म्हणून मी आपल्याकडे आलो. नाथ बाबा, सांगा ना मला, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान श्रीकृष्ण राहत होते, कुठे आहेत ते आता? हे ऐकून तर गिरिजा देवींची शुद्धच हरपली. नाथ देहभान विसरले. प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या 12 वर्षांपासून पाणी भरत होते. आपल्याला त्यांनी साधी ओळख सुद्धा दिली नाही आणि इकडे ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्याला सांगितलं. तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असं सांगून निघून गेला होता. नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले. गिरिजा देवी भानावर आल्या आणि मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात यायला लागल्या. ते श्रीखंड्याचं साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, शांतपणे आपलं काम करणं आणि काल जातानाचं त्याचं ते मुग्ध हसणं. नाथांचे डोळे भरून वाहू लागले. त्यांनी ध्यान लावलं आणि त्यांना समजलं, खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राजा, आपल्या घरात पाणक्या बनून गेली 12 वर्ष राहत होता. इकडे गिरिजा देवींची अवस्थाही काही वेगळी नव्हती. गिरिजा देवी मनात म्हणत होत्या, अरे कान्हा, कृष्णा, चित्तचोरा, 12 वर्ष आमच्याजवळ राहिलास पण कळूही दिलं नाहीस. इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस रे. नाथ खांबाला धरून उठले. त्यांनी रांजण पाहिला, त्याला स्पर्श केला. श्रीखंड्यानं 12 वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला. नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. श्रीखंड्या जिथे जेवला, श्रीखंड्या जिथे बसला, जिथे त्यानं विश्रांती घेतली, नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जिथे जिथे होता तिथे तिथे आपल्या हातानं स्पर्श करू लागले. गिरिजा देवींनी तर डोळ्यातल्या अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसायचा तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. भरल्या कंठानं त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि त्या म्हणाल्या की हे भगवंता, अरे सगळीकडे तूच आहेस. डोळ्यात तूच, देहात तूच, अंतर्बाह्यात तूच आहेस. आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपातही तूच राहत होतास आणि आम्ही तुला एक साधा पाणक्या समजलो रे. आम्हाला क्षमा कर श्रीकृष्णा. पण तू जर खरोखर श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास हे खरं असेल ना, तर प्रसाद रूपानं काहीतरी श्रीखंड्याची खूण दे. काय आश्चर्य! त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला. जोरात वारा सुटला अन कोपऱ्यातल्या श्रीखंड्याची घुंगूर काठी त्या वाऱ्यानं पडली. घुंगरांचा आवाज झाला आणि त्या घुंगूर काठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. त्या शेल्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला. तो ब्राह्मण
ह्या सगळ्याला साक्षी होता. तो आवासून हे बघत होता, कारण भगवान श्रीकृष्णानं त्याची इच्छा पूर्ण केली होतीच. मंडळी, आपली ही अवस्था पण अशीच काहीशी असते ना. म्हणजे बघा ना, देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो, आपल्या संकट काळात आपली मदत करत असतो. आपल्याला मदत हवी असते तेव्हा आपली तो सेवा करत असतो आणि आपल्याला हे माहीतही नसतं. जेव्हा कळतं तेव्हा कदाचित वेळही निघून गेलेली असते. म्हणूनच आपल्याला मदत करणाऱ्यातल्या प्रत्येकातल्या देवत्वाला आपण ओळखलंच पाहिजे. त्याच्यात आपण देव पाहिलाच पाहिजे. जेव्हा हे त्याच्यातलं देवत्व आपल्याला समजेल ना, तोच खरा समाधानाचा आणि सुखाचा अत्युच्च क्षण असतो. हेच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.